हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजची सकाळ खूप सुंदर होती. हे बघा आमच्या इथला व्ह्यू किती छान दिसतो. या नजारात तर चहा झालाच पाहिजे. मी चहा ठेवला होता माझ्यासाठी, मस्तपैकी कडक आल्याचा चहा पिले. चहा पिऊन तयार होऊन मी निघाले लायब्ररीसाठी निघाले. तुम्हाला दाखवते आमच्या इथे किती सुंदर दिसतो. सगळंच आज खूप भारी दिसतो तो व्ह्यू. मला निघायला बस भेटली, सिटी लिंकची बस. त्याने पटकन मी निघाले आणि अशोक स्तंभावरती आले. हे बघा आमच्या मानाच्या राजाच्या आगमनाची तयारी किती जोरात चालू आहे. आज सकाळी लवकर आल्यामुळे पार्किंगमध्ये पण मला आज गर्दी नव्हती दिसत गाड्यांची. बघा आज किती कमी गाड्या आलेल्या आहेत. मी पटकन लॅबमध्ये गेले, पायऱ्यांनी पटापट वर गेले, म्हणजेच लॅबमध्ये गेले. बॅग वगैरे ठेवली, फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे करून लगेच मी निघाले माझ्या लेक्चरसाठी. ही माझी फ्रेंड आहे, आम्ही दोघं संग लेक्चर जातो. आम्ही दोघी सोबत लेक्चरला निघालो आणि लेक्चरला चाललो होतो. तर हे बघा हा आहे माझा क्लास. एक बॅच सुटली होती आणि आमची सेकंड बॅच होती. आमच्या क्लासचे नमुने. हाय गाईज. हा बघा माझा क्लास. आमच्या क्लासले नमुने. क्लास वगैरे करून मी निघाले होते घरी रिक्षानेच. हे बघा आमच्या इथलं सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. नाशिककरांना माहिती. आमची गोदाम आज किती सुंदर दिसत होती यार. वाव. ऑटो मला घराजवळ नाही सोडत. ऑटो थोडे लांब सोडतं रिक्षा स्टॉपजवळ. तिथून थोडं पायी जावं लागतं मला. जाताना मी हे बघितलं, गणपतीची तयारी किती जोरात चालली. वाव, सुंदर आहे. घरी आल्या माझ्या मम्मीने सण असल्यामुळं लगेच मला कामं लावली. सगळ्यात पहिलं काम दूध आणायला जाणं. मी लगेच बॅग वगैरे ठेवून दूध आणायला निघाले. मला कंटाळा आला होता, पण मग सण होता म्हणून मी गेले. आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा, आज कोणाकोणाची इथे बैलपोळ्यानिमित्त दूध एवढं महाग झालेलं आहे. म्हणजे